नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ANMसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे, तर त्यांच्यासाठी लेखी परीक्षेमध्ये जे काही आवश्यक असलेले प्रश्न किंवा येतील असे MCQs आपण या ठिकाणी डिटेलमध्ये सराव करत आहोत. तर आजचा हा जो भाग आहे तो 4थ्या क्रमांकाचा आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा निघाली आहे भरती. सो ज्यांनी कोणी इच्छुक असाल, जवळपास जागा आहेत बऱ्याच, 78च्या जवळपास भरू शकता. तिथंही तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आणि या दोन्ही पदभरतीसाठी आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल हे तुम्हाला दोन्ही काय महाराष्ट्रातल्या सर्व परीक्षांसाठी उपयोगी पडेल असं स्टडी मटेरियल आम्ही काढून ठेवलं आहे. ज्यांचे MCQs आहेत मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आहेत. बरं, सर्व विषयांचे जवळपास 8000 MCQs आहेत. परत त्याच्यामध्ये अपडेट होत असतील ते सुद्धा तुम्हाला मिळत जातात. सो वेळ न गमावता आत्ताच जॉईन करा स्टडी मटेरियलसाठी. MCQs आहेत, नंबर हा आहे, अथवा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला असो, पाहूयात पहिला प्रश्न की मूत्रपिंड निकामी झाल्यास रुग्णालयामध्ये किंवा रुग्णामध्ये डॅशचे इलेक्ट्रोलाइटचं असंतुलन होतं. तर लक्षात ठेवा, मूत्रपिंड जेव्हा तुमचं निकामी होतं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये हायपरक्लेमिया नावाचा हा जो काही इलेक्ट्रोलाइट असतो त्याचं असंतुलन या ठिकाणी होतं. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर तुमच्या रक्तामधलं जे पोटॅशियमचं प्रमाण आहे ते काय जास्त होतं. म्हणजे जे काही प्रमाण आहे मर्यादेपेक्षा जास्त होतं, म्हणून त्याला एक प्रकारचं टर्म वापरलं जातं, त्याला म्हणतात हायपरक्लेमिया. ओके. परत हायपोक्लेमियाच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर पोटॅशियम जे आहे ते कमी प्रमाणात त्या ठिकाणी काय होतं, म्हणजे याच्यामध्ये जेव्हा तुमच्या रक्तामध्ये पोटॅशियमचं प्रमाण कमी होतं मर्यादेपेक्षा, तर त्याला म्हणतात हायपोक्लेमिया या नावानं ओळखलं जातं. आलं लक्षात? हां, लिहून घेत चला, जेवढे काही महत्त्वाचे आहेत ते सगळे तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत. परत हायपरट्रेनिया, परत हायपोनेट्रेनिया याबद्दल मी सांगितलंय, व्हिडिओ सगळे काळजीपूर्वक पहा. परत काय दिलं की जागतिक स्तरावर 5 वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचं सर्वात जास्त असणारं कारण कोणतं, तर न्यूमोनिया या आजाराने खूप सारे लहान बालकं जे आहेत ते मृत्युमुखी पडतात. आणि हा जो आजार आहे तो जीवाणू प्लस विषाणू म्हणजे दोन्ही कारणांनी होतो. हे दोन्ही कारके या ठिकाणी आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. परत मलेरियाच्या बाबतीत सांगायला गेलं तर मलेरियाचे आजाराचे वेगवेगळे 4 प्रकार आहेत. बरं, ज्याच्यामध्ये पाहायला गेलं तर फेल्सीपेरस नावाचं आहे, पेरम नावाचं. थोडं प्रोनाऊन्सिएशनकडे लक्ष द्या, प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित वाटत नसेल तर तिथं लिहिलेलं वाचा हळूवारपणे. परत विवेक्स नावाचं आहे, विवेक्स. परत पाहायला गेलं तर ओवेल नावाचं आहे, ओवेल. आणि शेवटचा म्हणजे काय, मलेरिया. ओके, हे सगळे मलेरियाचे 4 प्रकार आहेत. आणि मलेरियाच्या बाबतीत सांगायला गेलं तर मलेरिया जो आहे तो ॲनॉफिलिस नावाच्या डासाच्या चावण्याने होतो, हेही लक्षात ठेवा. आलं लक्षात? हां. परत कुपोषण याचं काय, जे काही तुमची प्रोटीनची मात्रा कमतरता जेवणामध्ये असेल तर होतं. परत अतिसार संदर्भात माहीत असेल. आलं लक्षात? हां. परत काय दिलं की मानवी श्वासोच्छवासाच्या दरम्यान वायूंच्या देवाणघेवाणीचे स्थान कोणते, तर ते म्हणजे वायुकोश, ज्याला आपण दुसरा सुद्धा एक आहे फुगा आपण त्याला म्हणू शकतो, फुफ्फुसाचा फुगा. परत राहिला प्रश्न अनुनासिक मार्गामध्ये, हे तुमच्या शरीरातील जी काही हवा आहे ती काय करते, फिल्टर करण्याचं काम त्या ठिकाणी करते. प्रौढांसाठी पॅरासिटामॉलचे जास्तीत जास्त दैनिक मात्रा 4 ग्राम आहे. ज्या काही कॉमन डिझीजवर असणाऱ्या टॅबलेट आहेत तर त्यांच्या मात्रा वगैरे काय करा, काढून ठेवा, म्हणजे लिहून घ्या कुठेतरी. कॉन्सेप्ट नॉर्मल आहेत, ते तुम्हाला कुठं ना कुठं उपयोगी पडतील. परत काय दिलं की महाराष्ट्राचं जुनं नाव कोणतं नाही. आता बघा, नालासोपारा हे जे आहे ते मुंबईच्या वरचं एक बंदर आहे, त्याचं नाव होतं. मुंबईचंच नाही, ते दुसऱ्या बंदरचं आहे. परत हे जे सगळी नावं आहेत ती सगळी नावं महाराष्ट्राची जुनी आहेत. याच्या बाबतीत सांगायला गेलं तर हे जे आहे दक्षिणापद, हे काय महाभारतामध्ये आढळतं. परत मोहोळ, दंडकारण्य, ही सगळी नावं आहेत. परत अजून त्याची या नावाने सुद्धा
अशोक सम्राट, जेव्हा राजा अशोक सम्राट यांच्या काळामध्ये या नावानं ओळखलं जात होतं. त्यासोबत महाराष्ट्र जेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र एकत्रित होते ना, तेव्हा त्याचं जवळपास बॉम्बे प्रेसिडेन्सी या नावानं ओळखलं जात होतं. सो हेही तुम्हाला माहीत असू द्या. परत पहिलं आक्रमण केव्हा केलं? 1519 मध्ये. 1526 मध्ये काय केलं? ज्या काही मुघल साम्राज्याची स्थापना केली. ओके, मुघल साम्राज्य स्थापना. हे सगळं तुम्ही लिहून घ्या, कुठे ना कुठे तुम्हाला उपयोगी पडेलच. आणि त्यासोबत पाहायला गेलं तर अजून सांगायला गेलं तर या मुघल साम्राज्यातील जे काही महत्त्वाचे राजे झालेत ना, त्यांनी वेगवेगळे वास्तू बांधून ठेवल्यात आपल्या याच्यामध्ये. जसं की ताजमहल आहे, त्यानंतर जामा मस्जिद आहे, त्यानंतर बाबरी मस्जिद आहे. बाबरी मस्जिद हे काय मुघलचा एक मीर पाकीर म्हणून होता, सेनापती होता हा. कोणाचा? बाबरचा. त्यानं बांधलेलं होतं. त्यानंतर परत पाहायला गेलं तर लाल किल्ला सुद्धा आहे यांच्या काळातला. हे सगळे त्यांचे आहेत. त्यांच्याबद्दल थोडंफार इतिहास काढा. त्यांनी वास्तू या ठिकाणी बांधून ठेवल्यात. त्यांचं एक चांगलं जागतिक वारसा स्थळांमध्ये काय नाव नोंदणी वगैरे तर जरी नसली तरी बट आहे याच्यामध्ये. ओके, हे पूर्ण असू द्या लक्षात. परत स्त्री धर्मनीती नावाच्या प्रसिद्ध ग्रंथाचं लेखन कोणी केलं? तर याचं जे लेखन आहे ते पंडिता रमाबाई यांनी केलं. परत यांच्याबद्दल सांगायला गेलं तर आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी केली. परत पाहायला गेलं तर शारदा सदन नावाचं एक सदन त्यांनी विधवा स्त्रियांसाठी खोललं, हेही लक्षात ठेवा. परत रमाबाई रानडे यांच्याबद्दल सांगायला गेलं तर यांनी काय केलं हो? तर यांच्याबद्दल त्यांनी सुद्धा एक सदन स्थापन केलेलं आहे. आणि त्यांच्या सदनाचं नाव माझ्या मते सेवा सदन कन्फर्म आहे बरं, माझ्या मते म्हणतो म्हणून कन्फ्यूज होऊ नका. परत लोकमान्य टिळकांनी हे काय केसरी व मराठा याचे काय संपादक वगैरे होते. आणि सावित्रीबाई फुले यांनी काय केलं? काव्य फुले नावाचा एक कविता संग्रह त्यांनी लिहिला. त्यांच्यासोबत त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्मदिवस महिला दिन वगैरे म्हणून साजरा करतो. हे सगळी माहिती लिहून काढा. परत काय दिलं की श्री शांतीनाथ जैन मंदिर हे प्रश्न स्किप करा. परत सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणत्या वृत्तपत्राला ओळखतात? तर सत्यशोधकचं आहे हे दीनबंधू नावाचं. परत हा जो आहे तो कोणाचा आहे? प्रार्थना समाज. आणि हा जो आहे तो कोणी स्थापन केला? ओके, हे लिहून घ्या, कळलं असेल माझ्या मते. परत हे भालेकर यांनी हे वृत्तपत्र काढले. सुधारकच्या बाबतीत सांगायला गेलं तर हे अगोदर गोपाळ गणेश आगरकर संपादक होते. परत त्यांनी हे बहुतेक हे वृत्तपत्र होतं त्यांचं स्वतंत्र काढलंय त्यांनी नंतर. परत ओमप्रकाश यांच्याबद्दल कळून द्या माहिती जी असेल ती. बाकी शेवटचा प्रश्न आहे, कमेंट करून द्या. सोपा ठेवलाय, एक वेळा कमेंट केला तर कळून जाईल की बाबा शेवटपर्यंत विद्यार्थी बघतायत, फायदा त्यांना होतोय. आणि परत आम्ही प्रश्न वगैरे वाढून देऊ. बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्यांना कोणाला MCQs हवे असतील कॉन्टॅक्ट करा. सबस्क्राईब केलं असेल करून घ्या. धन्यवाद, बाय.